नमस्कार, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। ज्या महिला बहिणींनी अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी फॉर्म भरलेला आहे अशांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत। आपली ही लेक्चर सिरीज सुरू आहे, त्याच्यामध्ये आपण पूर्ण जो अंगणवाडी सेविका आहे त्या अंगणवाडी सेविकेचा जो महत्त्वाचा घटक आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना, याच्यावरती तुम्हाला खूप सगळे प्रश्न विचारले जाणार आहेत। याची संपूर्ण जी तयारी आहे ती संपूर्ण तयारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून घेत आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। चला तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या प्रश्नमालिकेतील पहिल्या प्रश्नाला। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कधी सुरू झाली? याच्यावरती डिटेल आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत, ते आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत, ही सर्व माहिती आपल्याला तिथं मिळेल। त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना कधी सुरू झाली याबाबत सविस्तर माहिती मी तिथं तुम्हाला सांगितलेली आहे। बघा, इथं ऑप्शन काय दिलेले आहेत, 1970, 1975, 1980 आणि 1990। चला, तुमचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला तुमची जी परीक्षेची तयारी आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे हे तुम्हाला समजणार आहे। बघा, तर याचं उत्तर काय आहे, 1975 साली एकात्मिक बाल विकास सेवा योजना सुरू करण्यात आली। आलं का लक्षात याचं उत्तर? बघा, दुसरा प्रश्न आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे किंवा मुख्य उद्दिष्ट काय आहे? ही जी काय एकात्मिक बाल विकास सेवा योजना चालवलेली आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे हे आपल्याला इथं विचारलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये ऑप्शन बघा काय दिलेले आहेत, बालकांसाठी शालेय शिक्षण उपलब्ध करणे, त्याच्याबरोबर गरीब मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे, गर्भवती महिलांना पोषण व बालकांना समग्र सेवा पुरवणे। इथं मी तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत, चौथा ऑप्शन दिलेला नाही। तर चला, तुमचं जे करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचं मुख्य वैशिष्ट्य किंवा मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे? ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना कशासाठी चालवली जाते? तर गर्भवती महिलांना पोषण व बालकांचा समग्र सेवा पुरवणे हे या जी काय एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे या सेवा योजनेचं मुख्य वैशिष्ट्य आहे। आलं का लक्षात? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तिसरा प्रश्न बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी सर्कल व क्षेत्रीय अधिकारी कोण आहेत? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी सर्कल व क्षेत्रीय अधिकारी कोण आहेत? इथं ऑप्शन दिलेले आहेत, बालकांचे पालक, अंगणवाडी कार्यकर्ता, पोषण तज्ञ, शाळेतील शिक्षक। चला, तुमचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी सर्कल व क्षेत्रीय अधिकारी कोण असतो? आणि याच्यातील उत्तर आहे बघा, अंगणवाडी कार्यकर्ता हे या सेवेचे काय असतात? सर्कल व क्षेत्रीय अधिकारी आहेत। बघा, एकात्मिक बाल विकासलाच काय म्हटलं जातं? ICDS, एकात्मिक बाल विकास सेवा योजना जी आहे तिला ICDS पण म्हटलं जातं। तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा प्राथमिक उद्देश कोणता आहे? इथं तुम्हाला मुख्य उद्देश विचारलेला आहे आणि इथं काय विचारलेलं आहे? प्राथमिक उद्देश। आता प्राथमिक उद्देश काय असेल तर मुलांच्या पोषण, आरोग्य व शालेय शिक्षणाची सुधारणा करणे, मुलांच्या खेळण्यासाठी मैदान तयार करणे, मुलांचे मनोरंजन करणे, मुलांना सामाजिक सेवा देणे। अतिशय सोपा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा देखील आहे। हे जे काही तुम्हाला डिटेल ह्याचं विश्लेषण आहे ते मी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण फक्त प्रश्न आणि उत्तरांची तयारी घेत आहे। त्यासाठी बघा, इथं तुम्हाला प्राथमिक उद्देश विचारलेला आहे आणि प्राथमिक उद्देश काय आहे याचा बघा, मुलांच्या पोषण, आरोग्य व शालेय शिक्षणाची सुधारणा करणे हे याचं योजनेचा प्राथमिक उद्देश आहे। पुढचा प्रश्न बघा, ICDS योजना कोणत्या मंत्रालयाच्या देखरेखीखाली चालते? आता इथं तुम्हाला मंत्रालय विचारलेलं आहे। ICDS योजना म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या मंत्रालयाच्या देखरेखीखाली चालते?
गृह मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय। तर याच्यातील करेक्ट आन्सर आहे महिला व बालविकास मंत्रालय जे आहे त्यांच्या देखरेखीखाली काय चालते, एकात्मिक बालविकास सेवा योजना चालते। 6वा प्रश्न काय आहे बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या वयाच्या मुलांसाठी पुरवली जाते? बघा इथं मुलांचं वय विचारलेलं आहे, कोणत्या मुलांच्या वयासाठी चालवली जाते। इथं तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहे 3 ते 8 वर्ष, 0 ते 6 वर्ष, 6 ते 12 आणि 10 ते 15। तुम्हाला सर्वांना माहित आहे, तुमचं आन्सर कमेंट करायचं आहे पटपट आणि अतिशय बरोबर आन्सर दिलेला आहे की 0 ते 6 वर्ष वयोगटाखालील मुलांसाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना जी आहे ती राबवली जाते। त्यानंतर 7वा प्रश्न आहे, अंगणवाडी हे केंद्र कोणासाठी कार्य करते? बघा अंगणवाडी सेवा केंद्र जे आहे ते कोणासाठी कार्य करते? वृद्ध महिलांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी, शालेय शिक्षणासाठी, गर्भवती महिलांसाठी आणि 6 वर्षाखालील मुलांसाठी। बघा प्रश्न कशाही पद्धतीनं विचारू शकतात, त्यामुळं तुमच्या जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने व्हावी आणि तुमचे जे काही एकात्मिक बालविकास सेवा योजनेवरती तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळावीत यासाठी हा अट्टास आहे। तर हे व्हिडिओ जे आहेत ते डिटेलमध्ये पाहायचे आहेत, विदाउट स्किप करता पाहायचे आहेत। बघा अंगणवाडी हे केंद्र कोणासाठी कार्य करतं, तर गर्भवती महिलांसाठी आणि 0 ते 6 वर्षाखालील मुलांसाठी अंगणवाडी सेवा केंद्र हे काम करत असतं। तुम्हाला जर आपले लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।